नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत ठाण्यामध्ये. ठाणा वृंदावन सोसायटी आणि वृंदावन सोसायटी मधल्या दोन वहिनींना भेटून सुरुवात करणार आपण आजच्या एपिसोडला. वहिनी आहेत पारकर वहिनी आणि कटारिया वहिनी. सगळ्यात आधी आपण जाणार आहोत कटारिया वहिनींकडे. ठाणे वृंदावन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ मनीषा संतोष कटारिया वहिनींना आता आपण भेटणार आहोत. 1B वृंदावन. चला कटारिया वहिनींना भेटूया. नमस्कार. नमस्कार. वहिनी ओळख करून द्या. हे माझे मिस्टर नमस्कार. संतोष कटारिया. या माझ्या सासूबाई. नमस्कार. आई. नमस्कार. हे बाबा माझे. नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई मोठ्या. नमस्कार. या छोट्या जाऊबाई. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा शुभम. हॅलो. नमस्कार. हा छोटा विनय. नमस्कार. हा त्याचा भाऊ सुयश. केवढे घाबरलाय. सुयश. या माझ्या दोन्ही पुतण्या कोमल आणि कोयल. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. नमस्कार. आणि ह्या आमच्या शेजारच्या काकू. नमस्कार. त्यांचा छोटा मुलगा. आणि हो ही आमची गुणगुण. गुणगुण. बरं. आणि हे अच्छा हे मिस्टर. बघा ना ओळख करून देताना तुम्हाला बाजूला ढकल. नाही नाही सर्वात आधी त्यांची ओळख होय, करून हो, हो, चला आता प्रश्नात करा. गप्पा मारूया जरा वहिनींबरोबर. वहिनी कुठे गेलं बालपण तुमचं? गावाकडे पिंपळगाव माळवी इथे. आणि मग हे कुठे भेटले? हे नगरला जवळच. कसं काय? माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी किराणा दुकान आणि ह्यांचा भावाचा बिझनेस म्हणजे माल देणं आणि आमचं घेणं. हे असेच माल द्यायला वगैरे आलेले आणि त्यांची आणि माझी मालावरनं वादिवाद झाले. हो असंच म्हणजे ह्यांच्या भाऊ. पण तेव्हा मी ओळखत नव्हते की हे त्यांचे भाऊ आहेत. फक्त ते देणारे ना आम्ही घेणारे माल. तर असं झाल्यानंतर यांनी त्यांच्या भावाला सांगितलं छोट्या की चल तुला एक मुलगी दाखवतो, पाहून तर ये पाहू. हे आधी नाही बोलले, नको म्हणे खेडेगावातली मुलगी. नंतर आले आणि हो बोलून गेले. तुम्ही चिडत नसाल ना कधी? मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली तर चिडते. त्यांच्यावर मग कोणावर चिडणार? जास्त राग तर हक्काच्या माणसावरच काढू शकतो ना. अरे 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 म्हणजे त्यांना तर रोज सकाळ दुपार. नाही नाही ते घरात असे मला भेटतच नाही. कुठे जातात? अहो ते प्राध्यापक आहात, कॉलेजमध्ये असतात. कधीतरी मी चिडते त्यांच्यावर. असं नाही चिडायला दिवसभर घरात नसतात. बरं. मग आता तुमचा मुलगा नाव काय त्याचं? विनय. विनय. आणि मोठा शुभम. आपण विनयला बोलूया. चालेल. विनय ये. नावाप्रमाणेच विनय आहे ना? म्हणजे खूप म्हणजे खोडकर आहे. मुलांनी खोडकर नसणार तर काय मिस्टर असणार का? हो की नाही? गंमत केली. आता मी प्रश्न विचारणार. हे प्रश्न माझ्याकडे तयार आहेत. वैरी तुम्हाला प्रश्न विचारणार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर तुम्हाला मिळणार 200 रुपये. त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आल्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर आणखी 300 रुपये. आणि मग तिसऱ्या प्रश्नासाठी 500 रुपये. बरं इकडे तूच इकडे विचार पहिला प्रश्न. बेडरूम मधल्या उशी कव्हर वर एकूण किती हत्ती आहेत? 4. किती आहेत फायनली? 3. हा आता पुढचा प्रश्न. मी जो चष्मा घातलेला आहे म्हणजे मी घातलेला आहे त्याचा नंबर किती आहे? -2. -1.75. आणि त्यामुळे हे उत्तर सुद्धा इथं चुकलेलं आहे. बरोबर. आता एक उखाणा घ्यायचा आहे. उखाणा. उखाण्यासाठी अक्षर वेळ सुरू झाली आहे. वेळ संपली आणि क वरून कटारिया वहिनींनी उखाणा घ्यायचाच राहून गेला आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. तेव्हा आपण जाऊन भेटणार आहोत पारकर वहिनींना. पेपर आधीच फुटलेला आहे. भेटूया पारकर वहिनींना. वृंदावन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ स्मितल प्रकाश पारकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत. बघूया वहिनी आज किती बक्षीस जिंकत आहे. नमस्कार. नमस्कार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना. नवीन वर्ष. वहिनी नाव सांगा. माझं नाव सौ स्मितल प्रकाश पारकर. छान चांगलं. आता ओळख करून द्या. आहे माझे मिस्टर प्रकाश पारकर. नमस्कार. हा माझा मुलगा सर्वेश पारकर. नमस्कार. ही माझी मोठ्या नणंदबाई. नमस्कार. या छोट्या नणंदबाई. नमस्कार. ही वहिनी माझी. नमस्कार. ही भाची
बरं. हा भाचा आहे, ती माझी बहीण आहे, बरं. हे बहिणीची मुलगी आहे, ह्या सगळ्या मैत्रिणी आणि शेजारी आणि मैत्रिणींची मुलं. छान छान. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता प्रश्नोत्तर आणि गप्पा नेहमीप्रमाणे, आणि त्याचबरोबर नवा खेळ. कोण जिंकणार बघूया, पण आत्ता गप्पांना सुरुवात. स्मितल म्हणजे काय? स्मितहास्य. स्मितहास्य. त्यांची आणि तुमची ओळख कुठली? रत्नागिरीत झाली आमची ओळख. रत्नागिरी. कशी काय? हा, म्हणजे ते असं त्यांनी एकदा दोनदा रस्त्यात पाहिलं होतं, रस्त्यात? हा, जाताना. बाकी तुमची काही ओळख नाही? नाही. मग त्यांनी, माझा एक मानलेला भाऊ आहे, हा, तो आणि माझ्या मानलेल्या भावाचा भाऊ आणि ते मित्र, हा. हा, त्याच्यामुळे मग त्याच्या थ्रू मला त्यांनी विचारलं. पुढे मग त्या माझ्या मानलेल्या भावाने माझ्या भावाला मोठं सांगितलं, काय? की बा असा असा मुलगा आहे मग बाहेरचा. भाऊ काय म्हणाला? मग भाऊ म्हणाला बाबांना सांगतो, मुलगा चांगला आहे तो बाबांना सांगतो. मग बाबांना सांगितलं. बाबा काय म्हणाले? नाही, बाबा नाहीच तयार होते, इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे. नाही, मग? हा, मग आते भावाने आणि माझ्या मामीने त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्या घरी जाऊन बघून आले आणि मग रिसर लग्न लावून दिलं. स्वभाव चांगला? हो, स्वभाव चांगला आहे. मुलाचं नाव काय? सर्वेश प्रकाश पारकर. कितवीत आहे तो? 6वीला. बोलवा त्याला. सर्वेश इकडे. काय सर्वेश, कुठल्या शाळेत आहेस? श्रीराम विद्यालय इंग्लिश मीडियम कितवीत आहेस? 6वीत. 6वीत. खेळ वगैरे खेळतो की नाही? हो. कुठले? क्रिकेट, फुटबॉल, बरं रनिंग रेस. बरं. अभ्यासावरून बोलतात का रे तुला? म्हणजे मध्ये मध्ये बोलतात, जर अभ्यास नाही केला तर. हे प्रश्न तू काढलेस हे आईला माहिती आहे? नाही. मग आता आपण विचारूया. हा. तू विचारतोस? नको. ये. नाही नाही, विचार रे. नको तू ये रे. नको. काय दष्टपुष्ट आहेस तू, विचार. हा, पहिला प्रश्न विचार. किचन मधला एक्झॉस्ट फॅन ला किती किचन मधल्या एक्झॉस्ट फॅनला किती पाती आहे? 6. अभिनंदन. हे Thank you. वहिनी 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. सर्वेशच्या शाळेत त्याच्या क्लास टीचर कोण आहेत? विशाखा जोशी. अभिनंदन वहिनी. हे आणखी 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं आहे. थँक्यू. एक अक्षर दे उखाण्यासाठी. अक्षर दे. उषा माझी ताई, हा. सुशील माझा भाऊ, प्रकाशरावांचं नाव घेते, डोकं नका खाऊ. बघितलं, आपल्याला दोघांना मिळून म्हणा बोलल्या त्या. अभिनंदन वहिनी. 1 2 3 4 5. मी वहिनी 1 ते 10 वस्तू तुम्हाला वाचून दाखवणार, ज्या घरातच आहेत. आणि या खेळामध्ये तुम्हाला आता मदत करणार आहे विनय. खेळ सोपा आहे. 10 वस्तू वाचून दाखवणार. त्या 10 वस्तू घरातल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. फक्त सगळ्यात आधी वहिनी धावत जाणार, पहिली वस्तू घेऊन येणार, मग दुसरी वस्तू आणायला विनय जाणार. पण यासाठी वहिनीने आणलेली वस्तू विनयच्या हातात द्यायची. विनयने ती त्या बाबांकडे असलेल्या त्या भांड्यामध्ये ठेवायची आणि मग विनयने धावत जायचं. पुन्हा विनय आला की विनय ती वस्तू आईकडे देईल, आईने पुन्हा ती बाबांकडे जमा करायची. अशा पद्धतीने 1.5 मिनिटामध्ये जर 10 वस्तू आणण्यात यशस्वी कटारिया कुटुंब ठरलं तर वहिनी प्रत्येक वस्तूला 100 रुपये मिळणारच आहेत. पण 10ही वस्तू वेळेत आणल्या म्हणून आणखी 500 रुपये मिळणार. वस्तू आहेत एकदाच सांगणार, त्यामुळे नीट ऐका. लिंबू, सफरचंद, कालता, परात, चणा डाळ, कात्री, मुळा, लाटणं, लायटर, डाळिंब. वेळ सुरू झाली. तुमच्या घरातल्या वस्तू सांगितल्या किंवा तूर डाळ. सांगा तो आल्यानंतर विनय लिंबू फ्रीज में, डोर में लिंबू. लवकर. आईकडे आईकडे आईकडे. लवकर. गाड्या होतो बाकीच्या नाही. लायटर. 10 9 8 7 6 5 4 3 2. आता वहिनी लिंबू आणण्यात यशस्वी झालेले आहेत. सफरचंद आणलेलं आहे म्हणजे वहिनीने आणि विनयनी. त्याच्यानंतर पलिता आणलाय 3, परात आणली आहे 4, चणा डाळ आणलेली नाही पण कात्री आणली आहे. त्यामुळे 1 2 3 4 5. डाळिंब आणलाय 6, लायटर आणि लायटर आणलाय 7. 7 परत मोजली.
7 वस्तू आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत. आमचा अंदाज चुकेल पण प्रोफेसरांचा चुकणार नाही. त्याने आधीच 7 प्रश्न मोजलेले होते बरोबर. 700 रुपयाचं बक्षीस मिळवून देण्यात विनय यशस्वी ठरलेला आहे, कारण आईच्या बरोबरीने त्याने सुद्धा धावपळ केलेली आहे. 1 2 3 4 5 6 7. अभिनंदन.